तुझं कसलं रे विसर्जन? तू कुठला आलायस एका मूर्तीत मावायला? पुढल्या वर्षी येण्यासाठी मुळात तू जातोसच कधी आमच्यातून. तू असतोस इथेच कायम. आम्हीच तुला मूर्तीत डांबून निरोप देण्याचा प्रयत्न करतो. डोळ्यांमध्ये अश्रू वगैरे आणून आता डायरेक्ट पुढच्या वर्षी बोलवतो. मग वर्षभर आम्ही मोकळे, काय वाटेल ते करायला. कारण पुढच्या वर्षी तू मूर्तीत बसून पुन्हा येशीलच. आपल्या मोठ्या पोटात आमच्या असंख्य चुका आणि अपराध घालायला. जितकी मूर्ती मोठी तितकं तुझं पोटही आणि आमच्या चुकाही. नाही रे, या 22-25 फुटांपेक्षा खूप मोठा आहेस रे तू. आमचीच नजर पोहोचत नाही तिथपर्यंत, हे दुर्दैव. पण विसर्जन मात्र केलंच पाहिजे, हेही खरंच. पण मूर्तीत तूच, मूर्तिकाराच्या कलेत तूच, उसळणाऱ्या लाटांमध्ये तूच, गर्दी भरल्या वाटांमध्ये तूच, लांब लचक रांगांमध्ये तूच, व्हीआयपीच्या खास जागांमध्ये तूच, गल्लीमधल्या राजांमध्ये तूच आणि कार्यकर्त्यांच्या माझामध्ये सुद्धा तूच. सगळ्या आसमंतात भरून राहिलायस तू. कुठं आणि कसं करायचं तुझं विसर्जन? विसर्जन तुझं नाही, आमच्यातल्याच काही घातक प्रवृत्तींचं केलं पाहिजे खरं तर. आणि त्यासाठी त्या मुळात कळल्या पाहिजेत आम्हाला नीट. त्यासाठी मदत करायला तू समर्थ आहेसच. कारण तू जातच नाहीस कुठेच, कधीही.